तिसरा मॅच मध्ये मन ऑफ द मॅच सागर पाटील ठरले आहेत. आपण यायचं व्यासपीठावरती. ओव्हर टू यू तरे सर. डगआउटच्या समोर ज्या चेअर्स आहेत ते एक तर वर घ्या, अन्यथा इकडे पाठवून द्या. आपला एखादा खेळाडू जरी आढळला बाहेरचा तर पेनल्टी जाहीर या ठिकाणी केली जाईल. डॉक्टर जैन सर आज उशिरा का होईना या स्पर्धेला आलेले आहेत. शेवटचा सामना आहे. आपल्या माहितीसाठी आपलं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व वन मॅन शो बिग मॅन दयानंदजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत बिग मॅन डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र बालाजी चषक 2019-20 आणि नक्कीच या स्पर्धेचा आजचा शेवटचा सामना सुरू होत आहे. आपण जाऊया थेट कॉमेडी बॉक्स मध्ये. O2 कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच तरे सर. तर पारितोषिक देखील आहे. सुभाषजी ठाकरे यांच्याकडनं पारितोषिक आहे. मॅच मात्र सुरू आहे. पारितोषिक या सर. तर शेवटचा बॉल डॉट केलेला आणि मॅच जिंकलेला जयेश. आपण स्टेजवर यायचं आणि कॅश प्राइज घेऊन जायचंय. ऑन साइडला पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट. फटका तर चांगला आहे. खेळाडू होते मध्ये त्या दोन्हीही खेळाडूंना मात्र चेंडू बीट करून जाईल सीमापार. हा चौकार. समाजसेवक माणूस भला मनाने है काला. समाजसेवक माणूस भला मना. थँक्यू डीजे. अप्रतिम असा हा संगीत या स्पर्धेचं शीर्षक गीत. संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. एकूण धावा 5 स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिले षटक जतीन. सागर मॅन ऑफ द मॅच घ्यावी. यावेळेस फटका तर दमदार आहे. धावा देखील चांगल्याच मिळणार आहेत. पारितोषिक नक्कीच आहे मित्रांनो तुमच्यासाठी 2000 रुपयाचं. मात्र इथना आलाय षटकार. ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजा तालुका जिल्हाभर. ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजा तालुका जिल्हाभर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. अप्रतिम शॉटचं सिलेक्शन. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. मैदानात शतमध्ये अजून एक इथनं धाव मिळेल. आउटसाइड एज. तर रानाल संघाने मात्र इथं उशिरा रिपोर्ट केल्याबद्दल 2 धावेने पेनलाइज केलं जाणार आहे. त्या 2 धावा जेव्हा मानकुली संघ खेळणार आहे तेव्हा नक्कीच त्या पहिल्या ओव्हरच्या नंतर आम्ही ऍड करणार आहोत स्कोर कार्डवरती. या गोष्टीची आपण नोंद घ्या. दिलेल्या वेळेवरती रिपोर्ट करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं आयोजकांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एका षटकाचा इथनं मात्र आपण बघतो की कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे 13. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकविरा स्पोर्ट्स मानकोली विरुद्ध विलासमोदी क्रिकेट संघ जहानाल अशी अप्रतिम अशी आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. अच्छा रात्रीतील मी म्हणेल माफ करा. दरम्यान दिवसाचा क्रिकेट कंप्लीट झाला. यस या स्पर्धेसाठी खास आदर्श 11
धानिवली संघाचे सर्व खेळाडू आणि खास वामनजी भोईर यांच्या माध्यमातून बालक चषकला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद वामनजी भोईर. चुकीचा आहे चेंडू, अंपायरचा देखील इशारा, नो बॉल चाललाय ऑन साईडला. स्कोर ऑफ द विकेट खेळले, चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत धावा देखील इथनं मिळणार आहेत. 2 नो बॉलची 1 धाव ऍड केली जाईल. एकूण या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दरम्यान स्कोर बोर्डवरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 16 इन बोट. 16 धावा स्कोर बोर्डवरती. टीमचे कॅप्टन तकदीर माई. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा फुल टॉस आहे. चेंडू मागे निघून तो वेगाने आउटफील्ड फास्ट आहे आणि इथनं धावा देखील चांगल्याच मिळणार आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. एकवीरा स्पोर्ट्स मानकुली या टीमच्या माध्यमातून हा चौकार. थँक्यू डीजे. चांगली रंगतीये राहुल मॅच. मागच्या बॉलवरती जो चौकार पाहिला, भरपूर मेहनत झाली बट तरी देखील बॉल थांबवता आला नाही डीप फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला. आणि टीम विलासमुदी राहणार अतिशय चांगलं क्रिकेट खेळती आहे. विकी आणि भावेश एक षटकार आला आहे, 2 चौकार आलेत आणि तकदीर माई आला बॉलिंग मार्कवरती. राहुल, रात्रीचं क्रिकेट आहे, काय म्हणशील की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कितीचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राहणार टीमनं करावा? ओव्हर द विकेट ना दरम्यान हा चेंडूमध्ये डॉट आहे. का नक्कीच चांगला प्रश्न देखील विचारला, कारण का टार्गेटचा जर विचार केला तर समोर एकविरा मानकोली संघ आहे. 40 ते 45 मिनिमम 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि बॅटिंग जर अशी झाली तर 50 ते 55 धावा पाहायला मिळतील. वेगवान आहे चेंडू, लाईन मिस केली, बासमांना परतावा लागेल आधा मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाजाला तकदीर माईच्या माध्यमातून हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. बासमन आउट. थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. या षटकामध्ये कमबॅक करताना आता आपल्याला पाहायला मिळतोय इथे बॉलर तकदीर. पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर डॉट, नंतर विकेट आणि तकदीर सांगतोय की जसं नाव तकदीर आहे तसं भाग्य आणि नशीब देखील माझ्या मेहनतीतनं इथे बदलवायचं. टीम एकविरा मानकोलीचं कारण 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब बदलण्यासाठी गरजेची असते ती म्हणजे 4 अक्षराची मेहनत. तर कमिटीची एक सूचना आली आहे केवनी टीमसाठी. जो मेसेज आमच्यापर्यंत आला बालाजी स्पोर्टच्या सगळ्या आमच्या मेंबर्सच्या माध्यमातून, कौस्तुभ जो खेळाडू होता तो खेळू शकत नाही यानंतरच्या मॅचमध्ये. केवनी स्पोर्ट्स केवनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. टी शर्ट त्यानं काढली आणि बॉयप्रेम केवनीचा तो खेळाडू आणि स्वतः अध्यक्ष देखील इथे आहेत आणि त्यांचीच जर स्पर्धा असेल तर अशी हिंमत तुम्ही करू शकत नाही, त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तर त्या खेळाडूचं नाव कौस्तुभ होतं आणि सुभाष ठाकरे आणि करेश दादा मला माहिती देत असताना की तुम्ही त्या खेळाडूला घेऊन या स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही आहात, त्या खेळाडूला तुम्हाला थोडंसं बाजूला ठेवून या स्पर्धेमध्ये खेळावं लागेल. थँक्यू सो मच. यावेळीचा चेंडू अजून एक चांगला आहे. काय गोलंदाजी केली तकदीरनं
एक चौकार नक्कीच आला. त्याच्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख आणि दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 22 धावा 11च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये आल्या 13. त्याच्यानंतर मात्र तकदीरनं कमबॅक केला षटकामध्ये. 1 विकेट देखील घेतला. 9 धावा खर्च केल्या. 22 झाल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजून 15 ते 20 धावा जर बनवल्या गेल्या एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल या देखील शेवटच्या आजच्या रात्रीतील सामन्यामध्ये. बावीस धावा आहेत स्कोरबोर्डवरती. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. मात्र सर्व खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही खेळाडूवृत्ती दाखवा मित्रांनो. ही स्पर्धा हे आयोजन तुमच्यासाठीच आहे. मात्र सर्व आपले ग्रामीणचेच खेळाडू आहेत. आपण असं काही कृत्य करू नका जेणेकरून या स्पर्धेला गालबोट लागेल. कारण का स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने टेलिकास्ट सुरू आहे. चांगला खेळ करा. डिसिप्लिन राखणं गरजेचं आहे. पंचांचं देखील डिसिजन मागे पुढे होत असतो. मध्ये त्यांचा सन्मान करा. नम्रतेची हात जोडून तुम्हाला विनंती आहे. फुलर लेंथ सुंदर आहे चेंडू. अप्रतिम. इथनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. रनआउट क्षणी इथनं ते देखील मिळेल. पहिल्याच बॉलवरती सांघिक यश मोहित केनेच्या षटकाला सुरुवात झाली आहे. रनआउटच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती बॅट्समन आउट. मांडीला जाता गो चावूल धरलायला आणीला पाटा गो झालद वाटायला मांडीला जाता गो चावूल धरायला आणीला पाटा गो हलद वाटायला. साहिल केने यांच्याकडनं एक पारितोषिक देखील आलं आहे. एकविरा मानकोली टीमसाठी मॅच जिंकल्यावरती पूर्णच्या पूर्ण एक मात्र बोकड दिला जाणार आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे साहिल केने या स्पर्धेच्या माध्यमातून. तर संघाची एकूण धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती या दरम्यानच्या धावा आहेत 23. यावेळेस चिराग आला मैदानाच्या मध्ये. पहिलाच बॉल खूप चांगला चिराग साठी मात्र आपल्याला पाहायला भेटला. हा मात्र गोलंदाज जबरदस्त आहे. जेव्हा जेव्हा संघ बॅकफुटला असतो, जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो संघ, तेव्हा तेव्हा चांगल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मोठमोठ्या मेगा इव्हेंट्समध्ये या मात्र गोलंदाजानं छाप सोडली आहे. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोहित केने मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉलर गुणवत्ता त्याच्याकडे आहे. यंगस्टर आणि या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये स्वतःची पावलं उमटवण्याची जिद्द घेऊन खेळतोय. हे महत्वाचं. आणि यावेळी ती जिद्द ती चिकाटी दाखवत असताना बॉल मोहित करतोय आपल्या गोलंदाजीनं. बॅकअप दिला जाईल यष्टीरक्षकाला. तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जातील. 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे सरकेल. समोर टीम विलासमती राहणार. 26 धावा झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आणि राहणार टीम म्हटलं तर चिराग माळी ला तुम्हाला गोलंदाजीमध्ये देखील फेस करावं लागेल. आणि तो चिराग बॅटिंगसाठी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. म्हणजे दीपू माळी, यशपाल तकदीर वर्सेस चिराग माळी वर्सेस विकी असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. मोहित केने ओव्हर द विकेट. फुल्लर लेंथ होता. गती काय जनरेट करतोय. ताकद त्याच्या फोरम्स मध्ये कमी आहे. त्याचं वय कमी आहे. पण तो सांगतोय स्वप्न मोठी आहेत. आणि स्वप्न ज्यावेळी मोठी असतील त्यावेळी कामगिरी करताना फक्त एकच म्हणा, मेक इट लार्ज. कारण आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधी सोडू नका जी तुम्हाला हवीशी वाटतात. आणि विक्रमादित्य सचिनचं एक वाक्य मला आठवतं, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. आणि ती स्वप्न सत्यात साकारतोय मोहित केने. अजून एक चांगला बॉल इम्प्रेस करतोय. अतिशय दर्जा गोलंदाजीचा जपताना सांगतोय एक पाऊल जे या खेळपट्टीवरती टाकलं जाईल ते फक्त आणि फक्त यशाच्या दिशेनं धावेल. ती मानकोलीसाठी मोहित केनेचं. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 4. थांबून ठेवलंय एकाच जागेवरती बॅट्समन अक्षयला.
ओव्हर द विकेट. इथे लाईन थोडीशी खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मोहित केनेची शैली जर आपण पाहिली तर साऊथ आफ्रिका टीमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं जग गाजवणारा डेल्स्टनची आठवण सुभाषदा नक्कीच होते. गती देखील तेवढी जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. सुभाष ठाकरे देखील पाहतायत इथे स्क्रीनवरती मोहितचा रनवे, त्याचं रिदम, त्याची शैली. कारण एक एक खेळाडू घडवणं हे स्वप्न आहे बालाजी ट्रॉफीचं. मोहित केने अजून एक चांगला बॉल. बॉलिंग आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या तर व्हायलाच हव्या. कारण मागचे 3ही बॉल पाहिले तर जणू काहीही मी म्हणेल 1 रुपयाचं नाही 25 पैशाचं नाणं खेळपट्टीवरती ठेवलं होतं. आणि त्या नाण्यावरती ॲक्युरन्सीनं टप्प्यावरती बॉलिंग करत होता मोहित केने. एक गोष्ट नक्कीच म्हणेल राहुल, या बॉलरसाठी येणारे अजून 1-2 वर्ष हे स्टँडर्ड ही जिद्द टिकून ठेवली तर फक्त ग्रामीण क्रिकेट मानकोली नाही, भिवंडीच्या अनेक सिटी क्रिकेटच्या चांगल्या चांगल्या बॅट्समनचे धाबे मोहित केने या नावानं दणाणतील या भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामध्ये. पहिलीच मॅच होती ओमकार शेट्टी आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की अप्रतिम अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. हुकमी इक्का आहे हा मानकोली टीमचा. कारण का आजही आपल्याला खादा चषकाची ती नक्कीच मॅच आठवतीये. किरण पवारचा नक्कीच मी ते म्हणेल तो विकेट आठवतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि दर्जा या खेळाडूकडे आहे. कारण का बघतो आपण 3 ते 4 वर्षापासून खेळाडू या टीमसाठी खेळतोय आणि चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. बालाजी चषक आहे आणि बालाजी टीमचा एक नक्कीच मी तर म्हणेल सिटी क्रिकेटचा अप्रतिम असा खेळाडू चिराग आहे. मग ते बघूया बालाजी चषकामध्ये चिराग या शेवटच्या अंतिम षटकामध्ये कशी बॅटिंग करेल. सर्वांचं लक्ष लागलंय चिरागच्या बॅटिंगकडे. कारण का बालाजीलाच मात्र रिप्रेझेंट करतोय चिराग माई. चिरागचं करिअर देखील अशाच प्रकारे तर घडलं जशा प्रकारे मोहित केने बॉलिंग करत होता. या खेळाडूनं देखील अशी सुरुवात केली. हळूहळू ग्रामीण क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचा शिकंजा कसला आणि अलीकडच्या काळात बालाजी स्पोर्ट्स सारख्या मोठ्या टीममध्ये चिराग माईच्या नावाची देखील वर्णी लागते. शेवटचं षटक घेऊन वैभव सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. आमचे DJ पॅरिस केने ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं देखील टीम एकविरा मानकोलीला बेस्ट ऑफ लक. बॉल तयार. चिरागसाठी हा बॉल होता. अंपायर सिग्नल. डावा स्टिकचा बॉल बाहेर. रणमिती एक्स्ट्रा 28 धावा डाव फलकावर. चिराग माई खेळतोय. इथनं 40+ जाण्याचा मानस नक्कीच असेल. बट मागच्या मॅचमध्ये भिवंडी क्रिकेटला एक अनिश्चितता पाहायला मिळाली. भावेश पवार सारखा एक जगजेता फिनिशर 6 बॉल खेळून देखील मॅच जिंकता आली नाही आणि तिथे देखील बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. जयेश पाटीलकडनं इथे अपील आणि यस परतावं लागेल. बिग विकेट. धक्का लागतोय. टीम विलासमती राहण्याला फलंदाज बाद होतोय चिराग माळी. सुंटेला कोकणी वारा गो सुंटेला कोकणी वारा लाविली आंब्याची झाडा गो लाविली आंब्याची झाडा चांगलं संगीत तुम्ही ऐकता DJ रॉकस्टार रुपेश पाटीलच्या माध्यमातनं. हे पूर्ण व्यासपीठ, हे पूर्ण तुम्ही जे सभा मंडप त्याचबरोबर स्टँड पाहतात हे सगळे त्यांच्याच माध्यमातनं इथे बनवले गेलेत. रुपेश मंडप अँड डेकोरेटर्सच्या माध्यमातनं हा पूर्ण इव्हेंट कव्हर केला गेला आणि स्वतः ते डीजेची भूमिका देखील दाखवतात. फ्रंट फूटला येऊन एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. रिप्लाय स्क्रीनवरती आपण पाहू. थोडेसे थांबले, बॅकफूटला आले आणि नंतर बॉल पाठवला सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर पनवेलचे लोकप्रिय आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष त्यांच्या कटआउटला मानवंदना देत असताना इथे देखील स्ट्रोक चांगला बट आता प्रोटेक्शन आहे. स्वर्गीय शांतीबाई एकनाथ पाटील स्टँड समोर बॉल फील्ड झालाय. तोपर्यंत एक सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचतीये धाव फलकावरती. 3-3
33 धावा. डबल 3, 3 विकेट गेलेत. 3.3 षटकांचा खेळ झालाय. बॉल तयार, लेफ्ट आर्म बॉलर आहे. इथे लाईन चांगली आहे बट इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. अपील झालं होतं लेग बिफोर विकेटसाठी, बट आमचे ऑफिशियल्स आम्हाला सिग्नल देत असताना ही धाव अतिरिक्त लेग बाईटच्या स्वरूपात ॲड होईल. एका धावेच्या मदतीने एक फायटिंग टोटलपर्यंत आता पोहोचली आहे बॅटिंग करणारी टीम. विलासमती राहणार टीमची टोटल आहे फलकावरती 34 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वैभव इथे स्ट्रोक चांगला, बॅट अँड पॅड मधनं बॉल बाहेर पाठवलाय. लॉंग ऑन मिड विकेट गॅपच्या अगदी मधून बॉल जातोय डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. अगदी दर्जेदार चौकार, ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय टीम राहणार साठी. कुछ ऐसा कर कमाल के तेरा हो जाऊं, कुछ ऐसा कर कमाल के तेरा हो जाऊं, मैं किसी और का हूँ फिलहाल, मैं किसी और का हूँ फिलहाल के तेरा हो जाऊं, मैं किसी और थँक का. यू डीजे. अंतिम बॉल पहिल्या सत्रातील. कितीचं टार्गेट सेट होईल हा बॉल आपल्याला सांगेल. यष्टीरक्षकाच्या हाताला बॉल चाटून मागे येतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झालाय. आणि पहिलं सत्र कंप्लीट झाल्यानंतर 39 धावा फलकावरती लागलेत. 3 विकेट्स गेलेत. पहिल्या मॅचमध्ये देखील गोरसई समोर हेच टार्गेट होतं, ते मात्र डिफेंड झालं. बॉयप्रेम केवनी दिवे टीमच्या माध्यमातून. आणि या मॅचमध्ये पाहायचंय एकवीरा मानकोली संघ या धावा बनवेल की विलासमती राहणारी टीम या धावा रोकेल. आणि दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊ दयानंद चोरगे साहेबांच्या वतीनं, बालाजी स्पोर्टच्या वतीनं. आणि दोन्ही टीमला एकच सांगू, स्वप्न डोळ्यात साठवून ठेवू नयेत. कदाचित ती आश्रून सोबत वाहून जातील. ती हृदयात जपून ठेवावीत, कारण हृदयाचा प्रत्येक ठोका तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत देईल. यस मनोहर तरे. मी थोडंसं थांबतो. मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण ऐकू सुनील पवार सरांना आणि सिद्दीकजी भावे सरांना. थँक्यू कबड्डी बॉक्स. आपण पाहतोय वन मॅन शो, वन मॅन आर्मी, बिग शो बिग मॅन. दयानंद तोरगे साहेबांची देण कॉलेज 2020. तर बालाजी ट्रॉफी फक्त भिवंडी कीर्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, तर गुजरातवरून विलास भोईर या स्पर्धेचा, संतोष भोईर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं राहणार टीमला ऑल द बेस्ट. तर संतोष भोईर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या ऐकूयात सिद्दीकजी भावे सरांना. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मनोहर तरे जी, धन्यवाद राहुल भैर जी, और धन्यवाद ओमकार शेट्टी. अभी ओमकार शेट्टी जी कह रहे थे कि आपके जो सपने हैं उसको आंखों पे सजा के रखें. मैं भी मानता हूँ सपना देखना चाहिए, उसको साकार करने के लिए बढ़ना चाहिए, लेकिन सपने नींद के देखना चाहिए, दिन के नहीं. तो लौट चलते हैं इस वक्त भिवंडी क्रिकेट के फीवर की तरफ. बालाजी कप 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है. वन मैन शो दयानंद चोरगे साहब, जीतू मानेरकर, सुभाष ठाकरे, वीरेंद्र चोरगे और बालाजी स्पोर्ट्स की तरफ से लक्ष्य जो रखा है वो है 40 रनों का. पिछले मैच में भी 40 रन, ये मैच में भी 40 रन.
लेकिन ये महज इत्तेफाक है, कोइंसिडेंस है। मैं तो यही कहूँगा कि और सोच वाले दूर रहे, लेकिन एक अच्छा लक्ष्य है। पावरफुल कमेंटेटर जुड़ चुके हैं। 15 तारीख क्या होने वाला है 8 बजे भिवंडी के इतिहास में पहली मर्तबा भिवंडी ग्रामीण और भिवंडी सिटी का मुकाबला। एक तरफ गैसुद्दीन शेख तो दूसरी तरफ ग्रामीण से भावेश पवार, एक तरफ बिलाल शेख तो ग्रामीण से जयेश पाटिल, एक तरफ मतीन खान तो दूसरी तरफ सूरज केने, एक तरफ करेश मात्रे तो दूसरी तरफ पवन केने, एक तरफ श्याम चौधरी तो दूसरी तरफ विवेक शेलार, एक तरफ फाइक अंसारी तो दूसरी तरफ दीपेश माली, एक तरफ यासिर शेख तो दूसरी तरफ कुमार गुंड, एक तरफ उसामा तो दूसरी तरफ प्रतीक पाटिल, एक तरफ साकिब खान तो दूसरी तरफ किरण पाटिल, एक तरफ माजिद बोबड़े तो दूसरी तरफ सचिन गायकवाड, एक तरफ मुनाफ शेख तो दूसरी तरफ बुम बुम सुभाष ठाकरे, एक तरफ सैफ तो दूसरी तरफ कपिल पाटिल। कल 8:30 बजे हमारे बालाजी चषक की शुरुआत हो जाएंगी। कल अगर 24 मैचेस हुए तो तालुका क्रिकेट में एक नया कीर्तिमान हो जाएगा। तैयार रहना है हमारे अंपायरिंग पैनल, कमेंट्री पैनल और ऑर्गेनाइजिंग कमेटी को। कल पहला मुकाबला भावाले और ओम साई अंजूर, दूसरा वीर बजरंग कारीवली और चौधरपाड़ा, तीसरा गुंदोली और जामुनपाड़ा, चौथा वालशिंद और श्री गणेश बड़ोडी। बैक टू क्रिकेट इज गोइंग टू बी बिग बड। चिराग माली तालुका क्रिकेट के बहुत मशहूर ऑलराउंडर बिग बट ऑफ रानाल चिराग माली सामना कर रहे हैं बैट्समैन पहली गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, दूसरे मोहल्ले में चले गए वाइड। 1 रन से खाता खुलता हुआ मांडकोली टीम का। एकवीरा मांडकोली 40 के लक्ष्य का पीछा कर रही है। दोनों ओपनर्स बीच मैदान पर हैं। सौरभ और यशपाल माली लेजेंडरी क्रिकेटर। इस मर्तबा गेंद को मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ विकेट एरिया में। 4 रन। अतिशय क्लास शॉट आपण पाहिलं सौरभच्या बॅटमधून हा एक दमदार चौकार आणि खातं उघडतोय एक सुपर सुरुवात एकविरा स्पोर्ट मानकुली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। चिराग माली राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे बढ़े, स्वीप कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे, एक और चौका, झाड़ू शॉट। क्या बल्लेबाजी कर रहे हैं बैट्समैन सौरभ। हे पाहू शकता आपण कशा प्रकारे स्वीप केलं होतं स्कोरलेक रीजनकडे। अतिशय अप्रतिम टायमिंग या चेंडू मागे पाहिलं आपण आणि एक चांगला चौकार वसूल केला सौरभ यांनी। क्या कमाल का डेकोरेशन है, क्या कमाल का वॉइस है रूपेश डीजे खानपे की तरफ से, धन्यवाद आपका। वार कर रहे हैं चिराग पर सौरभ। इस मर्तबा बढ़िया वापसी, नेस्टी बाउंसर था, छोटे कद के सौरभ पीछे गए थे, अटपटे अंदाज से गेंद को बचाया था 1 रन लेग बाय। किसी ने पूछा है सिटी क्रिकेट कब है। सिटी क्रिकेट सुपर संडे में है और सुपर संडे में नया इतिहास भी है, ग्रामीण बनाम सिटी। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 10 रन। बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं। यंग सौरभ ने बहुत खूबसूरत 2 चौके जड़े हैं।
अगदी बरोबर सांगितलं आपण. एका चांगली दमदार सुरुवात आहे, पण आपण 40 धावाचं लक्ष स्वीकारताना इथे मात्र एकविरा स्पोर्ट मानकुली या संघाची सौरभ एक आक्रमक पवित्रा घेता फटकेबाजी करतोय. तर अनिजित मित्रांनो, आपण उद्याचा शेड्यूल जो आहे, पहिला सामना ठीक 9:30 सुरुवात होईल. पहिला सामना ओमसाई अंजूर विपक्ष जनुमान भावाळे, दुसरा सामना वीर बजरंग कारिवली विपक्ष चौदरपाडा, तिसरा सामना गुंदवली विपक्ष जांभूळपाडा, चौथा सामना वालचिंद विपक्ष श्री गणेश भरोडी, एस के सापे आणि या दिवा स्फोट दिवा एक तगडा संघ म्हणजे ओळख आहे. तोच DSP म्हणजे दिवा स्फोट हा संघ लढत देईल उद्याच्या दिवसामध्ये. सबसे बड़ा मैच रहेगा DS टेम्बोली और BCC बोरियोली के बीच में देर रात. चिराग माली इस मरतबा गेंद को आने दिया था, टर्न कर दिया एक हाथ से, ऑफिस हिप्स फ्लिक करते हुए यशपाल आउटफील्ड में 1 रन. अतिशय चांगली रणनीती म्हणता येईल 22, कारण की यशपाल याच्याकडे सुद्धा एक क्षमता आहे, मोठे फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण इथं मात्र सौरभ एका चांगली फटकेबाजी करतो, जास्तीत जास्त स्ट्राईक देणं, रोटेट करणं आणि सौरभ याला संधी देणं हेच काम करतोय पार्टनर चालवला जा करताना यशपाल. यशपाल लेजेंडरी क्रिकेटर है मानकुली के. इस मरतबा कंट्रोल हुक शॉट खेला है, बहुत बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, वार भी मजबूत कड़ी पे किया है. और इंग्लिश की एक कहावत है, हार्ड थिंग इज ब्रोकन अर्लियर. सिर्फ चोट सही जगह पे लगना चाहिए और लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए. निश्चित आकार सुद्धा वेळेवर बदलतोय. जर चांगला फटका मारला आपण तर इथं मात्र एक अतिशय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान, सौरभच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा चौकार. शॉर्ट गन, मानकोली की ये शॉर्ट गन है. फिर से खेल दिया है गेंद को पीछे, एक और चौका, चौकों की बारिश सौरभ के बल्ले से.
कालिंग टेंबोली विपक्ष BCC बोरिवली हा पण एक दर्जेदार सामना होईल. इथं मात्र फलंदाज पाहतोय आपण बाद होतोय. एकतर्फी सामना असं वाटलं नव्हतं की हा सामना एक रंगतदार जाईल, पण ज्या प्रकारे सौरभ आणि यशपाल माळी यांनी सुरुवात करून दिली होती, एक दर्जेदार सुरुवात आणि नाही. सामना पूर्णपणे झुकवलंय मानकुली संघाकडे. सुनील पवार, उसका कारण ये रहा कि पहले ओवर में बहुत महंगे साबित हुए चिराग माली. उद्या सकाळी ठीक 9:30 जो पहिला सामना असेल आणि 9 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचे. जर्मन भावाळे विपक्ष ओमसाई अंजूर या दोन्ही संघांनी ठीक 9 वाजता आपण इथं मात्र हजर राहायचंय. इस बीच फिर से वाइट. ये गेंदबाज तो मानो ऐसा लग रहा है कि इन्होंने भविष्य ने दूसरे मोहल्ले में घर ले रखा है, जिस तरह से वाइट पर वाइट गेंदे दे रहे हैं. 32 पे पहुंचा है स्कोर. यहां से केवल 8 रन चाहिए. अब तक 2 विकेटें गिरी है. गेंदबाजी कर रहे हैं भावेश. इस मरतबा आगे बढ़ के गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में. दूसरे की कोशिश और पूरा करते हुए बैट्समैन आतिश. 34 पे पहुंचा है स्कोर. 2 ओव्हर की समाप्ती. निश्चित परत भावेश सर आपण उद्याचा जो शेड्यूल त्याच्यावर एक नजर टाकूया. पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. जे हनुमान बावाळे विपक्ष ओमसाई अंजूर. दुसरा सामना वीर बजरंग कारिवली विपक्ष चौदरपाडा. तिसरा सामना गोंदवली विपक्ष जांभूळपाडा. वालचिंद विपक्ष श्री गणेश बरोडी. SK सापे दिवा स्पोर्ट दिवा. साईकृपा डोंगे गोडसे ये. जनुमान गोवे आमनेपाडा. खारडी विपक्ष धनेश कोक्षे. शेलुमाता वळ विपक्ष गावदी स्पोर्ट ओवली. कालेर विरुद्ध चेरोबा स्पोर्ट कोंडगाव बी. चेरोबा कोंडगाव ये विपक्ष जो संघ राहील ओवली आणि वल या संघादरम्यान जो विजेता संघ राहील त्या संघासोबत चेरोबा कोंड हा संघ लढत देईल. पिंपळनेर विपक्ष कालिंग. टेंबवली विपक्ष BCC बोरिवली. राजनोली विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. गावदी स्पोर्ट वेले विपक्ष आपण पाहतोय अंजूर आणि भावाळे या दोन्ही संघात विजेता संघ जो ठरेल तो. 12 गेंदों में 6 रन बचाने हैं. वहां पर रानाल को पहली गेंद बैकफुट पे गए. धीरे से गेंद को टैप किया. नीची रही थी गेंद. 1 रन आता हुआ स्कोर में. 11 गेंदे 5 रन चाहिए एकवीरा मंडकोली को इस मैच को जीतने के लिए. एकवीरा मानकोली 40 के लक्ष्य का पीछा कर रही है. यशपाल माली आउट होने वाले बल्लेबाज थे. पीछे तकदीर माली भी आउट हो गए. इस मर्तबा धीरे से गेंद को खेल दिया है. आने दिया था गेंद को. ओवर थ्रो हुआ है. दूसरे के लिए जा रहे हैं बैट्समैन. लगभग रानाल की टीम ने मैच छोड़ दिया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 2 विकेटों के नुकसान पे. 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अक्षय. ओ बहुत खूबसूरत गेंद. फ्लिक करना चाहते थे. ऑन साइड में गेंद चली गई डिपीच गली में. बल्ले का सीरा लेकर गेंद गई थी. पूना बुल्डाना शॉट. जाना चाहते थे पूना. पहुंच गए बुल्डाना. 1 रन से स्कोर 38 रन. 2 रन और चाहिए मैच को जीतने के लिए एकवीरा मानकोली को. बड़ा नाम है BCA ग्रामीण क्रिकेट में. इस मरतबा पुश किया. पुश करो और खुश रहो. खुश हो गए बैट्समैन. सिर्फ 1 रन चाहिए.
आप देख रहे हैं भिवंडी क्रिकेट फीवर बालाजी कप। इसके साथ ही एकवीरा मानकोली ने इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन यशपाल माली, दीपेश माली, तकदीर माली एंड ऑल टीम। हार्ड लक बिग बट रानाल, चिराग माली एंड ऑल टीम। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत ही क्लासिकल बल्लेबाजी की, नट आउट आए, 20 रन बनाए, वो है शॉर्ट गन ऑफ मानकोली, सौरभ माली इज द मैन ऑफ द मैच। मैन ऑफ द मैच के लिए मैं आपको लिए चलता हूँ वीआईपी डाइस पर। हेलो 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 डॉक्टर जैन सरांना विनंती करतोय, जैन सर ट्रॉफी द्यायची आहे.